नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कापसामध्ये आपण काय झालेलं आहे, सततची बदल पाहत आलेलो आहोत. आहे का नाही? दर 2 दिवसाला 3 दिवसाला म्हणजे त्यामध्ये काय होत आहे, बदल होत आहे आणि शेतकऱ्याला तर उत्सुकता लागलेली आहे कापसाच्या भावाची. तर आता पाठीमागं पाहिलं तर हमी भाव काय केलेला आहे, जाहीर केलेला आहे. तोही शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेलाही आहे. पण हमी भावापेक्षा कमी यायला काय झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या कापसाला भाव लागलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आणखीन थोडंसं मध्यंतरी बराच कालावधी गेल्यानंतर परत भाव वाढला. परत 8,000 झाला. आहे का नाही? 81, 82, 83 पर्यंत झाला. पण आता जवळपास आजचा भाव पाहायचा ठरला आपल्याला तर आजचा भाव काय आहे एकदम कमी झालेला पाहावयास मिळत आहे. कारण जी शेतकऱ्याची उत्सुकता लागली होती, जो भाव पाहिजे होता शेतकऱ्याला अपेक्षित भाव जो पाहिजे होता, तो भाव आज काय झालेला आहे भेटत नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहे तर आपले कापसं विकलेले आहेत. भाव येतोय का नाही, आहे का नाही अशा पोटी आणि जो भाव आला आहे तो त्यातच समाधान मानलेलं आहे. पण काही शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली कापसं काय झाली तसेच ठप्प्या ठेवलेल्या आहेत. आणि भाव येणार आहे असं हिशोबात काय झालेलं आहे कापसं ठेवलेले आहेत आणि भाव आल्यानंतर मग काय करायचं आहे 9,000 आहे का नाही 9 9.5 पर्यंत जर 9,000च्या आसपास भाव आला तरी मग आपला कापूस काय करायचा आहे विकायचा आहे अशी आशा असते शेतकऱ्यांना. कारण शेतीशिवाय दुसरं उत्पन्नाचा स्रोत शेतकऱ्यांना कोणताही नसल्या कारणानं मग तेवढ्यातूनच काय केलं जातं त्यांचा संसार परपंच चालत असल्या कारणानं तो कापसाच्या भावाची शेतकरी काय करत असतो वाट पाहत असतो. आपल्या मालाला भाव मिळाल्यानंतर मग आपल्या प्रपंच वगैरे संसार बऱ्यापैकी चालन अशा हिशोबात असतं शेतकऱ्यांचं. ठीक आहे. पण आजचा भाव जर पाहिला तर 8,000वरून पार उतरत खाली आलेला आहे. 77, 77, 78च्या आसपास येऊन काय झालेलं आहे कापसाचा आजचा भाव टेकलेला आहे. आणखीन कापसाच्या भावामध्ये तेजी होणार आहे, पण थोडंसं काय करावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे शेतकऱ्यांना. आणि मग जे शेतकरी थांबतील तर त्यांना काय होणार आहे, योग्य भाव भेटणार आहे. आणि जे शेतकरी गडबड वगैरे करतील कापूस विकायचा, त्यांना मग कवडी मोल किमतीने काय करावं लागेल, सध्या जो भाव आहे, आहे की नाही, 77, 7,750, 78, 7,800 रुपये अशा हिशोबात काय करावं लागेल, कापूस आपला विकावा लागणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे कापूस असेल त्यांनी थोडंसं थांबून विकला तरी काही अडचण नाही. थोडेसे दिवस जाऊन द्यायचे, एक 15-20 दिवसात आणखीन कापसामध्ये मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, बदल होणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. आता जवळपास यावर्षी कापसाचं उत्पादन काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर घटलेलं आहे आणि दुबारा पिकाला हे कापसाचं उत्पादन अजिबात होणार नाही. एक 10% सुद्धा कापूस काय होणार आहे पाठीमागून जर ठेवलेला आहे त्या लोकांनी त्याचं उत्पादन होणार नाही. त्यामुळं मग भाव वाढण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळं ज्यांनी कापूस ठेवला असेल त्यांनी थोडंसं थांबून घाई गडबड न करता काय करायचं आहे विकायचा आहे. कारण ज्यांनी विकले ते विकले, पण ज्यांनी ठेवले आहे तर त्यांना थोडासा भाव काय होणार आहे बऱ्यापैकी शेवटला भेटणारच आहे. त्यामुळं मग काय करायचं आहे थोडंसं थांबून कापसाची काय करायची आहे विक्री करायची आहे. घाई गडबड करायची नाही. कारण आता भावामध्ये थोडासा काय झालेला आहे बदल होत चाललेला आहे. आणि आजच्या मी तिला भाव जो पाहिला तर तो काय झालेला आहे स्थिर झालेले आहेत. 77, 78वर थोडेसे काय झालेले आहेत 2 ते 3 दिवसापासून थांबलेले आहेत. आणखीन त्याच्यामध्ये काय होऊ शकतो बदल होऊ शकतो. तो तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याला काही गडबड नसेल कापसाची विकण्याची आर्थिकतेची तर त्यांनी काय करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी थांबून कापसाची विक्री करायची आहे. आणखीन भावामध्ये काय होणार आहे सुधारणा होणार आहे, भाव उंचावणार आहेत हे 100% होणार आहे. तर तत्पूर्वी काय करायचं आहे शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून कापसाची आपली विक्री करायची आहे. धन्यवाद.